आत्ता या क्षणी जी लोक इकडे आहेत तुमच्या सकट सगळ्यांसकट तुमची जी भूमिका आहे तीच माझी भूमिका आहे. माझा निसर्ग आहे, मी निसर्गाचा एक भाग आहे आणि निसर्गापुढे कुणी मोठं नाही, कुठली जात नाही, कुठला धर्म नाही, कुठला देवही नाही. निसर्ग हा पहिला आहे आणि आपण भाग आहोत. त्यांनी आपल्याला जन्माला घातलं आहे, आपण त्याला सांभाळूया. नका करू. हात जोडून विनंती आहे, जे कोणी अधिकारी सरकार जे कोणी असेल म्हणजे हात जोडून विनंती आहे, ही आत्महत्या आहे, नका करू दे. ही आत्महत्या नका करू. आपण आत्महत्या करतो असं मला वाटतं. कुंभमेळ्यासाठी जे साधू मन देणार आहे त्यांची राहण्याची व्यवस्था इथे केली जाणार आहे. त्यामुळे काही झाडं तोडून एका झाडाच्या बदल्यात आम्ही 10 झाडं लावू अशा पद्धतीची भूमिका प्रशासनाची आहे, मंत्र्यांची आहे. ते राहू दे ना. आणि भरपूर आहे, भरपूर जागा आहेत, भरपूर पर्याय आहेत आणि पर्याय आहेत आणि ते हे सरकार खूप सक्षम आहे. ते हा पर्याय शोधू शकतं, तो पर्याय राबवू शकतं असं माझाही विश्वास आहे. त्यामुळे पुन्हा एकदा विचार करावा. हात जोडून विनंती आहे सगळ्यांकडून, प्लीज हा निर्णय बदला. हे तपोवन आहे, काय कळत नाही मला, पण हात जोडून विनंती आहे, नका करू प्लीज. आपण काही सूचना काही सल्ला सरकारला देणार का? कारण आपण इथे आलात, वृक्ष वाचवणं आपण जसं म्हणता सर्वांची हीच भूमिका आहे, हीच मागणी आहे, पण याला सोल्युशन काय? मी तुम्हाला बघितलं, मी तर जास्त मला बोलताही येत नाही, त्यामुळे मी सल्ला काय देणार. मी फक्त विनंती करतोय कळकळीने, अगदी मनापासून, हा निर्णय नका घेऊ. झाडं जगू देत, निसर्ग जगू दे, पुढची पिढी जगू दे, बस. मागे काही मराठी कलाकार आले होते, आज आपणही आलात. सगळ्यांची एकच भूमिका आहे की झाडं तोडू नका. आपण सगळे कलाकार मिळून मुख्यमंत्री किंवा मंत्र्यांची या संदर्भात भेट घेणार. मला शक्य झालं आणि संधी मिळाली तर नक्की भेट घेऊन माझी इच्छा आहे. पण मी आता तुमच्या मार्फत मी असं नेहमी म्हणतो की आम्ही कलाकार आणि प्रेक्षक किंवा इतर, तुम्ही दुवा आहात आमच्यामधले. म्हणजे देव आणि माणूस याच्यामध्ये जो साधू असतात तो एक मिडिओकर असतात ना, ज्याचं कनेक्शन होऊन देतं माणसाचं आणि देवाशी. तर तुम्ही तसे मिडिओकर आहात, साधू आहात आमच्यासाठी. तर माझ्याकडून मी तुमच्यातर्फी विनंती करतो, पुन्हा तेच सांगतो, हा निर्णय नका घेऊ, बदला हा निर्णय, बस. धन्यवाद. सर्वांचं कर्तव्य आहे. थँक्यू. सरांनी सांगितलं ना, पत्रकार आहे सगळ्यांना कर्तव्य. थँक्यू सर, थँक्यू.